काही युवक वर्ग सुद्धा आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत। काय सांगाल, कसा आहे जनता दरबारला प्रतिसाद आणि मागील 5 वर्षात डॉक्टर अमोल कोल्हेंनी जनता दरबार घेतला नाही, या संदर्भात तुम्ही काय सांगाल, का घेतला नाही? निश्चितच गेल्या टर्म मध्ये जे अमोल कोल्हे साहेबांना या तालुक्यात माननीय नामदार सहकार मंत्री वळसे पाटलांनी या ठिकाणी येऊन दिलं नव्हतं, त्यामुळे आता अमोल कोल्हे साहेबांना कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आणि आज ते पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत। त्याच्यामुळे आज त्यांच्याकडे जी आज कामांची रांग लागलेली आहे आणि त्यांनी जागच्या जागी बहुतेक प्रश्न या ठिकाणी सोडवले गेले आहेत। त्यामुळे तरुण वर्ग असेल, ज्येष्ठ असतील, सर्व प्रकारचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। काय सांगाल, का डॉक्टर अमोल कोल्हे 5 वर्षात मतदारसंघात आले नाही? खरं सांगायचं तर सहकार मंत्री वळसे पाटील हे सहकार मंत्री म्हणजे मंत्री महोदय असताना त्यांनी खासदार साहेबांना या तालुक्यात येऊन दिले नाही। बाकी 4 तालुक्यांमध्ये ते फिरले, पण या तालुक्यांमध्ये त्यांची परवानगीशिवाय ते काही आले नाही। त्यानंतर हे मध्ये फुटाफुटीचं राजकारण झाल्यानंतर कोल्हे साहेबांनी शरद पवार साहेबांची साथ काही सोडली नाही। त्यानंतर ते खासदारपदी त्यांची पुन्हा एकदा निवड झाली। त्या निवडीनंतर यांनी पहिल्या जनता दरबाराला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय आणि खरं तर जे जनतेची रांगा लागल्या ते मला तर असं वाटतं की समाधानाने की त्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावतील। काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे आणि काय काम घेऊन आला होता तुम्ही? लोकांचे अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी आहे। आम्ही आमच्या राजनी गावातील काही रस्त्यांची कामं असतील, काही मंदिराच्या संदर्भातील काही कामं असेल, आम्ही ती कामं या ठिकाणी घेऊन आलो होतो आणि त्यांनी देखील आम्ही जे प्रस्ताव दिल्यानंतर त्यांनी देखील आम्हाला समाधानकारक या ठिकाणी सांगितलेलं की तुमची सर्व कामं या ठिकाणी मार्गी लागतील। या होत्या प्रतिक्रिया। सर्वसामान्य लोक आज जनता दरबारात येताना आपण पाहतोय आणि सर्वसामान्य जनता दरबारातून बाहेर जाताना त्यांच्या चेहऱ्यावर आपसुकच समाधान आपण पाहतोय।